आणि हे पोर माझं घडवण्यासाठी आणि त्या पोरामध्ये एक सकारात्मक बदल करण्यासाठी आज मी तुमच्या समोर उभा आहे. त्यामुळे तुम्ही कसं बसायचं आहे? मस्त बसायचं आहे. लक्षात घ्या, फक्त एकाच मिनिटामध्ये सांगतो मी तुम्हाला. कारगिल युद्ध 1999. आता तुम्ही फिल्म सुद्धा पाहिली. पोरग युद्धावरती चाललेलं होतं. आईच्या डोळ्यामध्ये अश्रू होतं, बापाच्या डोळ्यामध्ये अश्रू होतं. त्यावेळेला ते पोरग आपल्या आई आणि बापाला कडकडून मिठी मारता आणि आपल्या आई आणि बापाला म्हणता, पिताजी डरो मत, मैं जा रहा हूं लेकिन मैं वापस जरूर आऊंगा. मैं वापस जरूर आऊंगा. एक तो इस देश का तिरंगा लहरा कर आऊंगा या उसी तिरंगा में लपेट कर आऊंगा, लेकिन घर जरूर आऊंगा. कॅप्टन विक्रम बत्रा. लक्षात घ्या, तिथं किती ऊन असेल, तिथं काय असेल, किती छातीवरती गोळ्या झेलल्या असतील त्या पोरानं. आज तुम्ही उन्हात बसलेलात, नक्कीच उन्हात बसलेलात. तुम्हाला घाम येतोय, नक्कीच घाम येतोय. तुम्हाला त्रास होतोय का? तर नक्कीच त्रास होतोय. पण लक्षात घ्या, ज्याच्यावरती आघात होतो तोच खरा माणूस असतो, तोच माणूस घडतो. लक्षात घ्या. त्यामुळे पूर्ण 1 तास तुम्ही आणि मी सगळं विसरून जायचं. आलं हसायला, बिंदास्त हसायचं. कशाची काळजी करायची नाही. नाहीतर निलेश सर बसलेत, कसं हसायचं, ती पुढं बसलेत सगळे, यांच्या नादाला लागू नका. ते लय कोटबीट घालून दाबून बसले, ते लय सांगताय काय काय. पण काय तुम्ही बसलंय उन्हात आणि ते बसलंय झाडाखाली. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला आलं हसायला ना. का मी का सांगतोय? आता 1.5 वर्ष गेलं. कोरोना 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 कोरोना, नुसतं कोरोना. तुझा मास्क आहे का? माझा मास्क आहे का? मी काय केलं? याचा जरा आवाज वाढव रे बाळा, याचा आवाज दे जरा. हे काय केलं, ते काय केलं, सगळं बरोबर. त्यामुळे एकदम बिनधास्त राहायचा. आणि चेहरा कसा पाहिजे सगळ्यांचा? आता जसा आहे असा. येस, आपल्याला काय कळो अगर न कळो, माणूस कसा पाहिजे? फ्रेश पाहिजे, है की नाही? त्यामुळे एकदम सगळ्यांनी फर्स्ट क्लास बसायचे. हात वगैरे बांधायचे नाही. ते लहानपणी होतं, हाताची घडी, तोंडावर बोट आणि गप्पस, एकदम फर्स्ट क्लास. हा, आणि असं आता जसा चेहरा आहे की नाही, कसे सगळे गुलाबाची फुलं झाली की नाही, कसा चेहरा, हा 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 हा. आणि मग अशी कधी येतंय ज्या आहे कोणात बसवलंय रे आम्हाला, कुठनं चालत आलोय. तिकडून येताना पण होळीमध्ये बोंबा बोंब सगळे सगळा. तुम्हाला काय वाटतंय? पोरं भीतेत तुम्हाला? अरे तुमच्या एवढ्या शिव्या कोणी खाल्ल्या नसतील का हो? होय, हा बरोबर. हा, त्यामुळे तुम्ही अगोदर काय करा? बिंदास राहा. आयुष्यात माणसानं कसं पाहिजे? यस, आनंद पाहिजे. विठाल 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 विठाल, मंगल मंगल मंगल, आनंद करेक्ट. आणि हाच आनंद घेऊन जायचा आहे. आणि इथून पुढील प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण असं जगायचं आहे. चेहरा पडू द्यायचा नाही. आलं लक्षात? नाही जरा काय माझा नेटच संपला ब. आयुष्य गेलं याच्यामध्येच. आणि ज्या उत्साहामध्ये तुम्ही आलेला आहात ना, घरातून येताना कसा आला तुम्ही? कसा आला होता? फर्स्ट इयरची किती आहेत? हात वर करा. या वर्षी आलेली, आत्ता आलेली, 2 महिने 4 महिन्यात आलेली, करेक्ट, हात खाली घ्या. येस. आणि आता लास्ट इयरची कोण कोण आहेत? हात वर करा. 2-3 वर्ष आम्ही राहिलेलो आहे, तर कोण कोण आहे? हात वर करे. हे आहेत हे लास्ट इयरचे असे. आणि हे ते फर्स्ट इयरचे, आता ज्यांनी हळूच हात वर केला. तुम्ही घरातून येताना कसा आला होता? गडाक म्हणजे कसं? अखंड गावामध्ये हवा केली होती तुम्ही. गावात कुठं चाललाय? गरुड शेप औरंगाबाद. आता येताना बघ कसा झेंडाच गाडून येणार आहे. आणि तुम्ही जेव्हा कॅम्पस मध्ये आला तेव्हा ही 3rd इयर 4th इयरची तुम्हाला बघत होती. तर ते काय म्हणतात? एक